राम राम मंडळी, प्रीतीज वाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर मंडळी, आपण आलो आहोत लोणाड केव पाहायला. मंडळी, माझी खूप सारी मेहनत असते ह्याच्या मागे, सो प्लीज सबस्क्राईब जास्तीत जास्त करा, प्लीज प्लीज प्लीज. आता तुम्ही पाहू शकता मी जिथे आली आहे लोणाड केवच्या इथे, तर इथे कोणीही चिटपाखरू नाही आहे. आलो आहोत नाक्यावरती 60. मग आता इथून आपल्याला लोणाडसाठी कसं काय भेटतंय चालत जाऊन त्या साईडला जाऊन बघूया. GS वे शोधूया आपण. कधी कधी स्वतःची गाडी असून पण ना उपयोग नसतो, तुम्हाला ही पायपीट करावीच लागणार. आता जाऊया त्या साईडला. इथे आलो, इथे जात होतो पण रिक्षाने सांगितलं की इथून जा, एवई नाक्याला जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा भेटेल इथे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळ एका टेकडीवर असलेल्या प्राचीन बौद्धकालीन खडकात कोरलेल्या गुहा आहेत, ज्या 5व्या शतकात तयार झाल्या असाव्यात. या लेण्या आता खंडेश्वरी देवीचे मंदिर म्हणून ओळखले जातात, ज्यात चैत्य, कोरीव शिल्प आणि बौद्ध भिक्षुकांसाठी निवासस्थाने होती. आजकाल शांत वातावरणासाठी व ऐतिहासिक वारशासाठी पर्यटक येथे भेट देतात. मूळ बौद्ध लेणी असल्या तरी आता त्यांचे रूपांतर खंडेश्वरी देवीच्या मंदिरात झाले आहे. यात प्राचीन कोरीव काम, दगडी खांब आणि मूर्त्या आहेत, जे या भागातील सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दर्शवतात. शांत आणि प्रसन्न वातावरण तसेच नैसर्गिक वातानुकूलित गुहा अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. या नाक्यावर आपण आता उतरलो आहे. इथून भिवंडी आहे इथून, आणि या नाक्यावर उतरल्यानंतर आपल्याला जायचं आहे तिकडे, आणि तिकडून जायचं आहे लोणाडला. त्या बिकानेर स्ट्रीट पासून येवले प्लाझा आहे, येवले करून आहे इथे हा नाका, आणि इथून लोणाडला जाण्यासाठी इथून रस्ता आहे म्हणाले ते. रिक्षा वगैरे तुम्हाला इथून भेटेल, बघूया. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील लोणाड गावामध्ये व त्याच्या जवळपासच्या प्रदेशात खूप प्राचीन पुराण अवशेष असे आढळून येतात. येथील एका टेकडीवर 6व्या-7व्या शतकातील लेणी आहेत. इसवी सन 9 ते 13व्या शतकापर्यंत उत्तर कोकणातील शिलाहार राजाची सत्ता होती. त्या काळात त्यांनी बांधून घेतलेल्या मंदिरांपैकी अनेक मंदिरं आज भग्नावस्थेत आहेत. आता आपण लेण्यांपाशी पोचलेलो आहोत. येथे डाव्या हाताच्या टेकडीवर खोदलेल्या 3 लेण्यांचा समूह आहे. टेकडीच्या पूर्व उत्तरावर ही लेणी आहे. यातील मुख्य चैत्य लेण 21 मीटर लांबीचे असून त्याच्या डाव्या हाताला काहीसे खाली एक उत्तम जलाशय आहे, जे आत्ताच आपण पाहिले. इथे या लेणीकडे तोंड उभे करून राहिले की उजव्या हाताच्या भिंतीवर एक सुंदर प्रसंग कोरलेला आहे. तुम्ही पाहू शकाल आता थोड्या वेळात. इथे 4 खांब आहेत. त्या 4 खांबापैकी एकच खांब जो आहे तो तुटलेला आहे, पण 3 खांब व्यवस्थित आहेत. तर ह्या उजव्या भागाला बघा, सुंदर चित्र भिंतीवर कोरलेलं आहे. एका राजाने आपल्या डाव्या पाय आसनाखाली सोडलेला आहे, तर उजवा पाय वर उचलून दुमडून घेतलेला आहे. राजाच्या डाव्या हात वरद मुद्रेत आहे. राजाच्या मागे चामर, तलवार, जलकुंभ इत्यादी घेतलेल्या सेवक व सेविका कोरलेल्या आहेत. हे चित्र इसवी सनाच्या 6व्या शतकात कोरलेले असावे असे तज्ज्ञ सांगतात. कल्याणहून ही लोणाडची खांडेश्वरी लेणी अर्ध्या दिवसात सहज पाहून येण्याजोगी आहे. या लेणी पुढच्या पिढीला बघणे शक्य नाही होणार असंच वाटून येतंय, कारण की ह्याची एवढी उत्तम व्यवस्था कोणी राखताना दिसत नाहीये. कारण की इथे मी आली होती तेव्हा ना इथे कोणीच नव्हतं, अगदी मी एकटीच होती इथे. तर शक्यतो तुम्ही, जसं मी तुम्हाला दिंडीगडला सांगितलं तसं, शक्यतो तुम्ही एकटे न येता तुमच्यासोबत कोणी ना कोणीतरी घेऊन याच इथे देखील. तर तुम्ही जास्त शक्यतो तुम्ही स्वतःची गाडी आणा किंवा एखादी गाडी बुक करू शकता, आणि मग ह्या भिवंडीतल्या या सर्व मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता. किंवा तुम्ही एखादी
रिक्षासुद्धा बुक करू शकता, पण रिक्षा इथे खूप मुश्किलीने अवेलेबल होते आणि खूप मुश्किलीने मला जवळजवळ इथे दिंडीगडवरून पण मी इथे आली तेव्हा पण मला खूप वेळाने मला एक रिक्षा भेटली. त्याच्यानंतर मी हायवेला येऊन मग तुम्ही बघितलात मला येवले या फाट्यावर आली आणि तिथून मग परत मला जवळजवळ 1.5-2 तासाने एक रिक्षा भेटली आणि त्यांनी मला इथे आणून सोडलं. पण त्यांना ते काय थांबले नाही, ते रिटर्न गेले तिथून. तर बघू आता इथून जाताना पण मला कसं रिक्षा भेटते की काय भेटते कसं. तर चला आता आपण या गुहेच्या मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे आहे खांडेश्वरी मातेचं मंदिर, जे दुर्गा मातेचा अवतार आहे आणि इथेच एक शिवपिंड देखील आहे आणि हनुमानाची मूर्ती देखील आहे. तर चला दर्शन घेऊ. म्हणजे तुम्हाला सांगण्यास खूप आनंद होत आहे की माझा जो मंदिरांचा मी प्रवास सुरू केला होता ती आज माझी 100 मंदिरं कंप्लीट झालेली आहेत. त्याचबरोबर मी आता तुम्हाला सांगू इच्छिते की माझे फक्त मंदिरांचे व्हिडिओ नाही आहेत, तर मी मंगळागौरींचे व्हिडिओसुद्धा माझ्या या चॅनलवर तुम्हाला भेटतील. जर कोणाला महिलांना मंगळागौर करायची असेल पण कशी करतात काय करतात हे माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मंगळागौरची स्पर्धा, त्याचबरोबर मोदक स्पर्धा, उखाणी स्पर्धा, आरती स्पर्धा, तसेच कविता स्पर्धा यांचेसुद्धा काही व्हिडिओ आहेत. तर जशी माझी 100 मंदिरं कंप्लीट झालेली आहेत तसे हे व्हिडिओसुद्धा त्याबरोबर पाहायला विसरू नका. कारण की इथे जर तुम्हाला अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असेल तर काय करावं लागतं, कशा प्रकारे स्पर्धा असते ह्याबद्दल मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून महिला पुरुष या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात. तर ते पण व्हिडिओ नक्की जाऊन पहा, कारण की हे सर्व महिलांसाठी सर्वात विशेष असे व्हिडिओ असलेले आहेत माझे. तर आपली 100 मंदिरं आता कंप्लीट झालेली आहेत. बघूया, आई भवानीला प्रार्थना करूया की अजून खूप सारी मंदिरं माझ्याकडून तुम्हाला दाखवण्यास भेटतील. आता आपण ही शिवपिंड पाहू शकता. आपण पुढे नाशिक सिरीज, भीमाशंकर वगैरे पण करणार आहोत. पण सध्या कसं मुलीचं म्हणजे 10वीचं वर्ष असल्यामुळे जास्त लांबचा पल्ला गाठता येत नाही, पण तरी पण मी प्रयत्न करणार आहे तुमच्यासाठी की आपण लांबचे पल्ले गाठणार आहोत लवकरात लवकर. तर इथे या साईडला शिवशंकराचं फोटो ठेवलेला आहे, आपण पाया पडून घेऊ. ही जी आहे ना लेणी, ही जवळजवळ 1300 वर्ष जुनी आहे असं म्हटलं जातं. तर माझ्या मते तरी त्याच्यापेक्षाही ही जुनी असावी लेणी. इथे काही बघा कोरलेल्या आहेत मूर्त्या, खूप सुंदररित्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. खरंच पाहण्याजोगे आहेत. हे मंदिर खूप शांत वातावरण आहे इथे, आजूबाजूला कोणीही नाही आहे, खूप शांत आहे. आणि ह्याच्या ना जरा पायथ्याशी पण एक मंदिर आहे, दत्त मंदिर. आपण जाताना ते पाहणार आहोत, येताना मला दिसलं ते मंदिर. चला आता जाताना बघून घेऊया ते मंदिर. आता जाताना पण आपल्याला एकटीच पायपीट आहे, चला जाऊया. छान वाटलं ही लेणी पाहून. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ येण्यास विलंब झाला कारण की त्याच्याच टायमाला वसई कला क्रीडा महोत्सव सुरू झाला होता आणि तिथे खूप सारे इव्हेंट होते, ते कॅप्चर करण्याचा खूप प्रयत्न करत होती मी. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला खूप जरा लेट झालेला होता. सो क्षमस्व आहे मी या व्हिडिओला लेट पाठवण्याबद्दल. पण तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मला दाखवायचा होता आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर तुम्हाला अजूनही खूप सारे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यास भेटतील. तर माझी 100 मंदिरं कंप्लीट तर झालेली आहेत, पण त्याचबरोबर माझे इतर व्हिडिओ पण पाहाच, कारण की खूप सुंदर व्हिडिओ आहेत ते. तर तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर या सर्व व्हिडिओंचा सुद्धा तुम्हाला उपयोग होईल. तर चला इथून आता आपण निघूया. हे मंदिर पाहिलेलं आहे आपण. आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो आहे म्हणजे एक भग्नावस्थेत जे लोणादित्य म्हणून मंदिर आहे, जे एकदम जुनं आहे, एशियन टेम्पल म्हणू शकता ते. आता थोड्याच दिवसामध्ये ते सुद्धा लुप्त होईल असं मंदिर आता आपण पाहायला जाणार आहोत. चला आता आपण रस्त्याने, मगाशी जसा रस्ता होता लोणाड दिंडीगडला, तसंच तुम्ही पाहू शकता आता लोणाडच्या इथे हा रस्ता आहे. पण हा इतका रस्ता सुनसान नव्हता, व्यवस्थित रस्ता होता अगदी. आणि थोड्या वेळातच आपण खाली पोचलो आणि तिथे मी गेली होती मंदिरामध्ये. तर आपण मंदिर तुम्हाला पुढे दाखवणार आहे.
बघा आपण आलो पण पोचून खाली पटकन. इथे आजूबाजूला हा असा नजारा आहे आणि इथे लगेच पोचलो पण आपण खाली. इथून पण मला जाण्यासाठी खूप वेळानंतर एक रिक्षा भेटली 2 तासांनी, म्हणून मी तुम्हाला बोलली की तुम्ही तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी असेल तर ती घेऊन या किंवा प्रायव्हेट गाडी करा आणि त्याने या. नाहीतर इथे बसेस वगैरे आहेत पण बसेसची काही व्यवस्थित अशी कल्पना नाही आहे मला. मी गावकऱ्यांकडून वगैरे जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला सांगितलं की 2 ते 3 तासानंतर एक बस येते त्यांच्या इथे, पण त्या बसचं काही टायमिंग निश्चित नसतो. तर तुम्हाला येवई फाटा जो आहे येवई, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं नाव व्यवस्थित देऊन ठेवेन, कारण की हे नावसुद्धा मलासुद्धा उच्चारताना खूप गडबड झाली होती, कारण की येवली की येवई तेच कळत नव्हतं. सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे ह्याचा ॲड्रेस पूर्ण डिटेल त्याचबरोबर लोकेशन मी देऊन ठेवणार आहे की तुम्हाला इथे कसं यायचं आहे आणि ह्या लोणाड केवला कशी तुम्ही भेट देऊ शकता. तर माझ्या मते भिवंडी स्टेशनला येऊन तुम्ही इथे डायरेक्ट रिक्षा करू शकता, प्रायव्हेट रिक्षा थोड्या वेळासाठी बुक करून ठेवू शकता की आम्हाला इथे जायचं आहे, तुम्ही थांबा, मग आम्ही परत रिटर्न येऊ तुम्ही थांबून. मग त्याचे काही चार्जेस ते करत असतील तर तुम्ही इथे येऊ शकता, कारण की 400-500 रुपये तरी चार्जेस घेतात इथले रिक्षावाले आहेत, कारण की 19 किलोमीटर अंतर आहे स्टेशनपासून. तर आता आपण दत्त मंदिरात आलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही, जे उतरल्यावर उजव्याच हाताला होतं. तर अशा प्रकारे सुद्धा येऊ शकता किंवा तुम्ही हायवेवरून बाय द रोड अगदी तुमची जी गाडी आहे तिथून डायरेक्ट तुम्ही लोकेशन टाकून सुद्धा तुम्ही येऊ शकता. ते लोकेशन तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते. तर जवळजवळ 6व्या शतकातलं हे मंदिर पाहण्यासाठी आणि ही केव पाहण्यासाठी नक्कीच या. खूप सुंदर असं ठिकाण आहे हे. पावसाळ्यात तर अजूनच उत्तम होईल, कारण की पावसाळ्यामध्ये हे ठिकाण अजूनच सुंदर दिसत असेल अगदी. तर तुम्ही नक्की पाहायला या आणि माझा आजचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केलेला आहे आणि बाकीचं तुम्हाला मी सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते. आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जाऊन लवकर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.